हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ज्योतिष रेसिपीज. आज आपण इव्हनिंगचा रुटीन पाहतो आहे. आज ऑफिस संपल्यानंतरचा रुटीन शेअर करते आहे मी. रोज इव्हनिंगलाच मी जेवढं होईल तेवढं क्लिनिंग करून घेते, बिकॉज मग दुसऱ्या दिवशी जास्त सकाळी रश नाही होत काम संपवण्याचं. तर वॅक्यूम करून घेतलं आहे मी. आता मॉपिंग करते आहे. हॉलचं मॉपिंग झालेलं आहे, कम्प्युटर रूमचं मॉपिंग झालेलं आहे, बेडरूमचं मॉपिंग झालेलं आहे आणि किचनचं पण करून घेऊया. आपण पटपट मॉपिंग करून घेऊया, बिकॉज आपल्याला डिनर पण बनवायचं आहे. आणि क्लिनिंग करण्याचा खूप कंटाळा येतो इव्हनिंगला, स्पेशली ऑफिस झाल्यानंतर, कारण दिवसभरचं स्ट्रेस आणि दिवसभरचा रश ह्या सगळ्यानंतर हे सगळं काम करण्याची बिलकुल इच्छा होत नाही. बट येस, जेव्हा आपण स्टार्ट करतो एकदा आणि सगळं काम संपतं तेव्हा खूप छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं, एकदम ताजेतवानं वाटतं आणि जे पण काम करतो ना त्याचा थकवा नाही जाणवत. आणि मॉपिंग करतानाच डिनरसाठी काय बनवायचं आहे हे पण विचार करते आहे मी, बिकॉज लवकरात लवकर होईल असं काहीतरी, कारण माझ्या मुलींनाही भूक लागलेली आहे. तर तेच विचार करते मी काय बनवू. चला, विचार करता करताच किचनची मॉपिंग झालेली आहे. आपली गॅलरीची मॉपिंग राहिलेली आहे आणि प्लस किचन टेबल पण आवरायचं आहे. आपल्याला भरपूर कामं आहेत जे आपल्याला पटपट संपवायचे आहेत, तर त्याचीच तयारी करतो आहे आपण. सगळे कामं करून घेऊया आपण. ही आहे माझी गॅलरी आणि मी खूप सारी झाडे लावलेली आहेत आणि गॅलरीमध्ये पण मी शेवंतीचे फूल बघा किती सुंदर आलेलं आहे. आणि हो, ह्या सगळ्या गोष्टी करतानाच, घरचे कामं करतानाच एक गोष्ट मात्र नेहमी आठवते की आपल्या लहानपणी, म्हणजे माझ्या लहानपणी, मला असं कधीच दिवस आठवत नाही की ज्या दिवशी मम्मीने घरकाम केलेलं नसेल, किंवा आज डिनर बनवण्याचा मूड नाही आहे किंवा लंच बनवण्याचा मूड नाही आहे, बाहेरून जेवण आणलं असेल, असं कधीच झालं नाही. इवन मी फक्त माझंच नाही सांगत आहे, आधीचा जो जमाना होता ना, तो जमानाच तसा होता, तो परत काही येणार नाही आहे आणि ते जनरेशन पण तसं होणार नाही आहे, कारण आजकालची जनरेशन हे सगळं बिलकुल करणार नाही आहे. तर जसंच माझं झाडू आणि क्लिनिंग झाले, मॉपिंग झाले, दिवाबत्ती पण करून घेतली मी संध्याकाळची आणि आपण सुरुवात करूया किचन क्लिनिंग करून कुकिंग करायला. तर ह्याच गोष्टी मला खूप आठवतात लहानपणीचे, की आपले दिवस कसे होते. ओन्ली घरातलं जेवण, ओन्ली घरातलं हेल्दी जेवण आणि तेव्हा टी व्ही वगैरे पण जास्त नसायचे. असले तरी आता जसं आपण ॲडिक्टेड होऊन बसतो टी व्ही शोसाठी, तसं नसायचं त्यावेळेस, बिकॉज टायमिंग असायचा प्रत्येक गोष्टीचा अँड दॅट वॉज मोर इम्पॉर्टंट. त्याच्यामुळेच आज आपण लाईफमध्ये काहीतरी करू शकलो आहेत. आय डोंट नो, आजकालची जनरेशन तशी पण खूप स्मार्ट आहेच, बट आय डोंट नो, आय मीन आधीचा जमाना जसा होता तशा गोष्टी नाही आहेत. खूप गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत. तर येणारा जमाना कसा असेल त्याचा आपण काही बोलू नाही शकत. चला, विचार करताच आपलं किचन पण क्लीन झालेलं आहे आणि भाज्या तर भरपूर आहेत फ्रीजमध्ये, पण पटकन होईल असं काहीतरी बनवण्याचा विचार करते आहे मी. तर मी भाज्या घेण्यासाठीच फ्रीज ओपन केलं, तर तेव्हा आठवलं की येस, फ्रीजमध्ये ही गोष्ट पण आहे जी पटकन बनेल. ही आहे डाळीचं पनीरसारखं मी त्याला बनवून घेतलं होतं. म्हणजेच मी मसूर डाळ रात्रभर भिजवून घेतली होती आणि सकाळी त्याला फ्रेश पाणी ॲड करून मस्त एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आणि गॅसवर त्याला शिजवून घ्यायचं जोपर्यंत त्याची घट्ट कन्सिस्टन्सी नाही होत तोपर्यंत. जर थिक झाल्यानंतर त्याला मी ह्या काचेच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं होतं आणि मस्त त्याचा शेप झाला होता पनीरसारखा. मी आता दाखवते तुम्हाला. त्याला सेम पनीरसारखा पण बनवू शकता. एकतर हे ग्लुटन फ्री आहे, प्लस डाळी आहेत, कुठल्याही डाळीचं बनवू शकता तुम्ही, त्यामुळं प्रोटीन आहे, त्यामुळं दिस इज अ हेल्दी व्हर्जन. त्याच्यामुळे मी हे ट्राय केलं आहे. मी खूप वेळा रेसिपी पाहिली होती, बट आज ट्राय केली आहे मी. अँड येस, आय एम गोइंग टू ट्राय दिस अगेन अँड अगेन, बिकॉज दिस इज व्हेरी गुड, व्हेरी हेल्दी अँड इट्स अ गुड वे टू ॲड दाल्स अँड विथ प्रोटीन्स टू युअर किड्स मील. तर त्याच्यामुळे मी ही रेसिपी परत नक्कीच ट्राय करणार आहे. आणि ह्याला फक्त मी स्टर फ्राय करून घेते आहे, जस्ट तेलामध्ये स्टर फ्राय. अँड थोडेसे मसाले ॲड करायचे, जे मसाले तुम्हाला ॲड करायचे आहेत ते. मी सगळे मसाले एकदम लाईटली ॲड केलेले आहेत
आणि त्याच्यामध्ये सॉल्ट, चाट मसाला आणि बाकीचे जे मसाले तुम्हाला ॲड करायचे ते मसाले आणि कोथिंबीर मस्त टाकून घेतली आणि लवकरात लवकर रेडी झालेलं आहे. आणि मला असं वाटत होतं की फ्रीजमध्ये पीठ असेल मळलेलं, बट फ्रीजमध्ये पीठ नव्हतं, तर मला पटकन पीठ पण मळून घ्यायचं आहे. त्याला काही जास्त टाईम लागणार नाही आपल्याला, कारण डोनेटर आहे. तर पटकन मी डोनेटरमध्ये पीठ टाकून घेतलं आहे, जेवढं पीठ पाहिजे तेवढं. आणि मला जरा पिठाची कन्सिस्टन्सी घट्ट लागते, तर त्याच्या अकॉर्डिंग मी पाणी ॲड करून घेतलं आणि लवकरच 1-2 मिनटामध्ये आपलं पीठ पण मळून रेडी होऊन मिळेल. तर हे ॲड केलेलं आहे मी डोनेटरमध्ये आणि लवकरात लवकर रेडी होऊन जाईल आपलं हे. तोपर्यंत मी किचनवर सगळं जमा करते आहे सामान, ज्याच्याने पटपट चपाती बनवून होईल. मी तवा पण ठेवलेला आहे गॅसवर, कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि आपलं पीठ झालेलं आहे रेडी. तर पटपट चपात्या बनवून घेते आहे मी. घरी लहानपणीची एक गोष्ट सांगते, लहानपणीचीच नाही, इवन कॉलेजला जाईपर्यंत पण खाल्लेलं प्लेट फक्त उचलून ठेवण्याची सवय असणारी मी आज इतकं सगळं काम सांभाळते आहे. ऑफिसचं काम सांभाळून, घरचं काम सांभाळून, दोघी मुलींना पण सांभाळते आहे. तर नेहमी माझे पप्पा माझं खूप कौतुक करतात आणि म्हणजे असं कौतुक करायचे म्हणून नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं पण ते, की हो खूप करते आहे काम मी. ॲटलिस्ट काहीच काम न करणारी इतकं सगळं काम करते आहे, असे पप्पा माझे नेहमी म्हणतात. माझी मम्मी तर नेहमी म्हणायची मला की तू हे सगळं काम शिक, हे सगळं काम खूप इम्पॉर्टंट असतं. बट त्यावेळेस आपण मम्मीचं ऐकतच नाही आणि लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी आठवतात की हो मम्मी अशी म्हणायची, मम्मी तशी म्हणायची. आणि जेवणाचं पण तसंच, मम्मी इतकी छान आणि टेस्टी भाजी बनवायची. आणि आम्हाला दोघांना पण, भावाला आणि मला, आम्ही दोघं असंच करायचो की यार आज परत ही भाजी बनवली. आणि तेच लग्नानंतर जेव्हा मी स्वतः त्या भाज्या बनवायला ट्राय करायचे, तर असं वाटायचं की हे तर खूप छान बनेल. आणि जेव्हा आपण खायचे तर असं वाटायचं यार मम्मी किती छान बनवायची, तसा टेस्ट का नाही येते हातामध्ये. तर लहानपणी ज्या गोष्टीसाठी आपण नखरे करायचो, तीच गोष्ट जेव्हा आपण मॅच्युअर होतो, स्पेशली जेव्हा लग्नानंतर त्या गोष्टी पाहिजे असतात, त्या गोष्टींची खूप आठवण येते. आणि आय डोंट नो, आज खूप उदास पण वाटतं आहे. कधी असं होतं ना की कशातच मन लागत नाही आहे, सगळं काम चालूच असतं, बट कुठेतरी एकटेपणा जाणवत असतो. आज पण तसंच काहीतरी फील होतं आहे. तर पटपट माझ्या चपात्या बनवून पण झालेल्या आहेत. आणि चपाती बनवण्याची पण एक आठवण आहे मला, कारण जेव्हा मी कुकिंग स्टार्ट केली होती ना, तर मम्मी मला नेहमी म्हणायची हाताने चपाती नको पलटू, बिकॉज हात कडक होतील, चटका लागतो ना पलटताना. पण आता कधी न कळत हाताने पलटायला सुरुवात करते, तेच कळत नाही. हाच डिफरन्स असतो आपला मॅच्युअर होण्याचा. आणि मुलांना सांभाळण्यामध्ये, घरच्या कामामध्ये आपण इतके कधी आपली कधी आपल्या आईची जागा घेतो तेच कळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींसोबतच आजचा आपला डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला माझं डेली रुटीन कसं वाटलं, इव्हनिंग रुटीन शेअर केलेलं आहे, ते नक्की सांगा. आणि मी असंच डेली रुटीनसोबत तुमच्यासोबत भेटत राहील, नवीन रेसिपीसोबत तुमच्यासोबत भेटत राहील. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ज्योतिष रेसिपीज. अँड येस, थँक्यू सो मच.